उमेश पटवर्धन लिखित कथा ए दिले नादा सादर करती पूर्वा धारप. तारीख 10 डिसेंबर. मी डायरीत लिहित आहे का माझ्या लेखनाच्या टेबलावर बसून फक्त विचार करतो आहे. काहीच कळेनासं झालंय, पण वर तारीख दिसतीये म्हणजे मी लिहितोय. मला आता दोन्हीत जास्त फरक वाटत नाही. डोक्यात जे विचार आहेत ते कागदावर मांडावेत का नाही, आजकाल जरा गोंधळच होतो. आता माझ्याशिवाय ते कोण वाचणार हा प्रश्न उभा ठाकतो लगेच. सुरुवातीला स्वांत सुखाय लेखन करून झालं, ऑन डिमांड बेसिस असंही लेखन करून झालं, लोकांना आवडेल तसंही लेखन करून झालं. आता मला काय मिळवायचं आहे? तसंही मी फार काय मिळवलं एक बरा लेखक म्हणून? ना मी पूर्णपणे लोकप्रिय साहित्य निर्माण करू शकलो, ना फक्त सकस लेखन करून समीक्षकांची वाहवा मिळवू शकलो. मग हा सारा लेखन प्रपंच कशासाठी होता? फक्त स्वांत सुखाय? नाही. मला नेहमीच वाटलं की माझं लेखन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, समीक्षकांनी त्यावर पसंतीची मोहर उमटवावी. मग नक्की चुकलं काय? मी ती अपेक्षित साहित्यिक उंची गाठू शकलो नाही की एकला चालो रे आणि कोणात जास्त न मिसळण्याच्या वृत्तीमुळे वेगवेगळे साहित्यिक गट आणि समीक्षक या सगळ्यांपासून तुटतच गेलो. एक मात्र खरं की लोकप्रिय किंवा समीक्षक प्रिय लेखक होण्यासाठी जे जे करावं लागतं ते मात्र मी करू शकलो नाही. कधी कधी वाटतं एक सामान्य माणूस म्हणून जगलो असतो आणि ही साहित्यिकाची झूल अंगावर पांघरली नसती तर एक कुटुंब वत्सल माणूस म्हणून तरी जगलो असतो. आज माझ्या वयाचे मित्र आजोबा बनून नातवंडांना खेळवताना बघतो तेव्हा वाटतं हे साधं सुखही माझ्या नशिबी नसावं का? नलूला लग्न करून घरात आणलं तेव्हा तिनंही काही छोटी मोठी स्वप्न बघितली नसतील का? माझ्या मुलांना नेहमीच एक साधे सुधे बाबा हवे होते. त्यांना कधीच घरात वावरणारा आणि स्वतःला कोणीतरी मोठा समजणारा एक साहित्यिक नको होता. एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात यायला इतका वेळ लागला. मग ते सगळे आधी मनानं आणि नंतर शरीरानं मला एकटं सोडून दूर निघून गेले. याचा दोष कुणाला द्यायचा? तीच गत जवळच्या लांबच्या नातेवाईकांची. त्या नात्यांना खतपाणी द्यायला या साहित्यिकाला कधी वेळच झाला नाही आणि आता त्यांना माझ्यासाठी वेळ नाही. हे अपरिहार्यच नाही का? इतरांचं जाऊ दे, हे शरीरही आता माझी साथ सोडू लागलं. 4 पायऱ्या चढल्यावर जोराची धाप लागतीये. बसलो की उठताना आणि उभा असेल तर बसताना गुडघ्यातून तीव्र कळा येतात. समोरच्या वस्तू अंधूक धुसर होत चालल्या आहेत. स्मृती विस्मृतींचा गोंधळ डोक्यात चालू आहे. मनाला पोसताना त्याला अंजारता गोंजारताना शरीराकडे लक्षच द्यायचं राहून गेलं की काय? आता पूर्वी इतकी उर्मी आणि उत्साह वाटत नाही हे मात्र खरं. प्रत्येक चांगली गोष्ट हळूहळू संपत जाते, संपत चाललीये. मग ती पटकन संपवली तर कशाला इतक्या त्रासातून जायचं? अशातच मला बाल्कनीतल्या एका उजाड कुंडीमध्ये पक्ष्याचं एक छोटं पिल्लू दिसलं. कुठून आलं ते तिथे? कुणा 2 पक्ष्यांच्या प्रणयातून ते जन्माला आलं असं. या जगात ते नुकतंच आलंय असं वाटतंय, कारण काल ते तिथे नव्हतं. कदाचित पक्षिणीनं माझी अधू नजर चुकवून कधीतरी त्या कुंडीत अंड घातलं असावं. हिवाळ्यातल्या त्या कडाक्याच्या थंडीत ते पिल्लू जगण्याची धडपड करते. बाळा, बाळा, तू या जगात आलास. तुला आता वाटतंय तितकं हे जग साधं सुधं आणि सुंदर नाहीये रे. जगण्याचे सगळे भोग भोगून तूही कधीतरी माझ्यासारखाच मरणाच्या उंबरठ्यावर उभा असणार आहेस, एकटा, आणि कुणीही तुला वाचवायला येणार नाही. मी सुद्धा नाही.
मग तुझी माझी ही श्वासांची धडपड कशासाठी चाललीये रे? ए दिले नादान, ए दिले नादान, आरज़ू क्या है, जुस्तजू क्या है. हे गाणं लागलंय का ते माझ्याच मनात सतत वाजतंय? कशाला हवीये ही हृदयाची धडपड? जर बाकीचं सगळं जग शांत आहे तर चल, आपण दोघंही जगण्याची ही निरर्थक धडपड संपवूया, म्हणजे सगळंच शांत होईल. रात्रीच्या झोपेच्या गोळ्या घेऊनही मला मध्येच जाग येते. म्हणजे आजही मी जास्त गोळ्या घेऊन सगळं संपवायचं धाडस करू शकलो नाही. ते पिल्लू बाहेर बाल्कनीत केविलवाणं ओरडतंय. रात्री थंडी अजूनच वाढलीये आणि ते त्या थंडीत कुडकुडत असावं. त्याची आई त्याला ऊब द्यायला आली नाही वाटतं का? या दुष्ट निर्दयी जगानं त्यांची ताटातूट केली आणि एकटेपणाचा शाप असलेल्या या घरात ते पिल्लूही आता एकटंच राहिलंय. उठून त्या पिल्लाला काही खायला द्यावं का? काही उबदार पांघरून त्याला वाचवावं का? एकदम मला ऑस्कर वाईल्डची द हॅपी प्रिन्स कथा आठवते. तो राजपुत्र आणि ते इवलसं पाखरू दोघं मिळून गरजूंना मदत तरी करतात, पण हे पिल्ला आपण दोघं मिळून असं काय करू शकतो? किंवा आपल्या अस्तित्वाचा या जगाला काय फायदा होत आहे, होणार आहे? किंवा आपण जर उद्या इथे नसलो तर या जगाचं असं काय नुकसान होणार आहे? तुझी आई तरी तुझ्यासाठी 2 अश्रू ढाळेल, माझ्या तर तेही नशिबी नाही. तेव्हा हे पिल्ला, तूही शांत झोप, मीही झोपतो आणि कोणताही आवाज न करता आपण या जगातून हलकेच निघून जाऊया. मला आता ग्लानी येते. मी कूस बदलून परत झोपी जातो. आता लख्ख उजाडले. पहाटे लागलेल्या गाढ झोपेमुळे थोडं बरं वाटतं. मला एकदम रात्रीचा त्या पिल्लाचा केविलवाणा सूर आठवतो आणि छातीत थोडीशी धडधड होते. काय झालं असेल त्या पिल्लाचं? मी शक्य तितक्या लवकर भर चालून बाल्कनीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतो आणि समोरच्या कुंडीत बघतो ते पिल्लू काहीच हालचाल न करता निश्चित पडले. माझी उरली सुरली ग्लानी पूर्ण उतरली. अखेर या पिल्लानं माझ्या आधी डाव साधला आणि शांतपणे या जगाचा निरोपही घेतला. इतक्यात छोटीशी हालचाल तिथे जाणवते. माझी चाहूल लागून ते पिल्लू क्षीण स्वरात एकदाच जोरात विव्हळत. तो स्वर माझ्या सर्व विचारांचे पडदे भेदत माझ्या मनापर्यंत पोहोचतो. एका सजीवानं दुसऱ्या सजीवाला दिलेली ही हाक असते. मनात कुठेतरी काहीतरी हालतं आणि त्या पिल्लाला वाचवायला एक पाऊल मी उंबरठ्या बाहेर बाल्कनीत टाकतो. एका येऊ पाहणाऱ्या मृत्यूनं जीवनाकडे परत टाकलेलं ते पहिलं पाऊल असेल का? धन्यवाद.